आम्ही आता रिव्हर राफ्टिंग करायला चाललोय. ओके, गंगा मैया की चलिए फॉरवर्ड. एकदम चाबुक की तरफ पक 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 करती रहती है. शीज नशेडी गंजेडी वाला. आउटफिट चेक हे शिकले ना. कट नमस्कार मंडळी. तर आउटफिट चेक झालेला आहे, तर आता ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे 1 जानेवारी आणि कालच आम्ही केदारकंठचा ट्रेक कंप्लीट करून आलेलो आहे आणि आज न्यू इयर आहे. सो सगळे एकदम फुल एनर्जी मध्ये आहे. सो आम्ही या न्यू इयरला ठरवलं आहे की थोडेसे पीसफुल पण ऍडव्हेंचर्स पण झाले पाहिजे. सो आम्ही चाललो आहे ऋषिकेशला कसं गंगा आरती वगैरे एकदम पीसफुल आणि रिव्हर राफ्टिंग करणार आहे आम्ही आमचं न्यू इयरचं पहिलं ऍडव्हेंचर. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय. ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच ऋषिकेशसाठी निघणार आहोत. आम्ही चाललो आहे बाय बस कारण आमच्यासोबत आमचे सगळे फ्रेंड्स पण आहे बाकीचे. तर आम्ही एक छोटीशी ट्रॅव्हलर केली ज्यामध्ये आम्ही सगळे बसू शकू आणि देहरादून पासून ऋषिकेशचं डिस्टन्स ऑलमोस्ट 1.5 hours आहे. म्हणजे 1 ते 2 तासामध्ये तुम्ही ऋषिकेशला पोहोचता. पण जातानाचे नजारे एकदम सुंदर आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. एकदम छान जंगल, झाडी झुडपे. आता या नदीला पाणी नाही आहे तरी पण पाणी असल्यावर छान दिसेल अजून. आणि न्यू इयर होतं तर सगळे एकदम जोरात होते. सगळे एकदम डान्स गाणी नाच गाणं चाललं होतं मस्त. सगळीकडे एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स होता. आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो पण मनामध्ये थोडी भीती होती कारण आधीच मला वॉटर फोबिया आहे आणि मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते. सो रिव्हर राफ्टिंग करणार आहे आणि आम्ही कोणीच कधीच केली नव्हती. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे हा. बट चला बघूया. आणि ते माझे सगळे फ्रेंड्स एकदम असे मराठी गाणे लावून त्याच्यावर वाईब करत होते. आता ते गाणे मी म्यूट केले कारण मला कॉपीराईट येतं. तर कोणाला माहीत असेल की ते कॉपीराईट कसं आलं नाही पाहिजे तर मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. आणि आय नो मी जेव्हा हा ब्लॉग पोस्ट करेल तेव्हा न्यू इयर होऊन गेलेलं असेल आणि मी हा ब्लॉग खूप लेट पोस्ट करेल. बट तरी पण तुम्ही खूप सारं प्रेम द्या याच्यासाठी. हा माझा मित्र आहे जो येडेचाळे करतो एकदम. असे मस्ती मजाक करता करता आम्ही ऋषिकेशला पोहोचलो आणि ऋषिकेशला पोहोचल्यावर आम्ही आमचा स्टे शोधला पहिला कारण हे आमच्या ट्रिपमध्ये इन्क्लूड नव्हतं. सो याचा खर्च आम्हाला करावा लागला आहे. सो आम्ही असा एक छोटासा रूम केला आहे कारण आम्ही दिवसभर तर बाहेर असणार आहे आणि सकाळी पण आम्हाला पहाटे लवकर निघायचं आहे. सो आम्ही रात्री एक्स्ट्रा मॅट्रेस घेणार आहे त्यांच्याकडनं. पण हा छोटासा रूम होता पण खूप कोजी होता. आणि भाई साहेब त्याचं बाथरूम तर एवढं मोठं होतं ना, खूप मोठं होतं. टाईम वेस्ट न करता आम्ही सगळे लगेच रिव्हर राफ्टिंगला निघालो. तर आम्ही आता रिव्हर राफ्टिंग करायला चाललोय. Temperature is so low, but we are so confident. पाणी खूप थंड जास्त आहे म्हणजे खूप फाटणार आहे. बट स्टील आमची सगळ्यांचीच आय थिंक ही फर्स्ट रिव्हर राफ्टिंग असणार आहे. Yes. सो ऑल द बेस्ट फॉर अस. वाट लगा देंगे नदी की. खुद की लग जाएगी वो अलग बात. तर ऋषिकेशमध्ये गेल्यावर खूप सारे रिव्हर राफ्टिंगचे ऑप्शन आहे तुम्हाला खूप सारे. आणि ते लोक तुम्हाला डायरेक्ट त्यांची गाडी घेऊन तुमच्या लोकेशनवर घ्यायला येतात. तर आमचा राफ्ट तयार आहे आणि ते त्यांची गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आले. सो आम्ही सगळे आता लोकेशनला चाललोय. चप्पल पहन रही हूँ. गाइस आर यू रेडी? तर रिव्हर राफ्टिंगमध्ये तुम्हाला 9 किलोमीटर, 16 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 35 किलोमीटर असे 4 ऑप्शन आहे. तर आम्ही 16 किलोमीटरवाला चूज केला आहे. सो लेट्स सी. हा थोडासा मॉडरेट लेवलला येतो म्हणजे एकदम इझी पण नाही आणि एकदम ॲडव्हान्स पण नाही. कसं वाटतंय निकिता? भीती वाटते मला खूप भीती वाटते. मस्त आहे बरं होतं नाही ना? आई पाणी पी लो. मेरे को पानी में गिरा गिरा भैया. पानी में तो गिरा नहीं. We are ready. ये हमें बचाएगा आज. मजा आएगा. मछली खान थोड़ी वस्ती डायरेक्ट अंगाला काटा नाही.
नाही का तू बनवते ना भाई. माझा ब्लॉग अभी अपन लोग जा रहे हैं मौत के तरफ. तर फायनली आता आम्ही गंगेमय्यापाशी पोहोचलो आहे आणि इथे आमचे सगळे मोबाईल वगैरे जमा करणार आहे. सो मला पुढचं शूट काही करता येणार नाही आहे. पण इथे आमचे गाईड आम्हाला सगळं गाईड करत होते आणि आता अजून एक्साइटमेंट वाढली होती पण भीतीही वाटत होती. तर ओके गंगा मैया की नमः पार्वती पते इधर आओ, यहाँ पकड़ने का उपाय होता है इसलिए बोला था. हाँ, यहाँ सबका आ रहा है, वाइड एंगल है. वीडियो है हाँ? इसके बाद फोटोज क्लिक करेंगे. अभी फोटो लेंगे, अभी वीडियो था, अभी लेंगे फोटो भी. आराम से एक हाथ से पकड़ो, एक हाथ छोड़ दो. सो कसा एक्सपिरियन्स होता? खतरनाक एकदम थंड लागली. सो ये मेरा दोस्त है उमेश, ये मुझे ट्रैक पे मिला था. हम बहुत अच्छे दोस्त बन चुके हैं. उमेश, मैं कैसी लड़की हूँ? बहुत अच्छी है, बहुत मस्त, एकदम चाबुक की तरह पक 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 करती रहती है. बहुत इंटरेस्टिंग है. तर रिव्हर राफ्टिंगचा एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग होता आणि हा क्षण आमच्या सगळ्यांचा आयुष्यभर लक्षात राहणार आहे. राफ्टिंगमध्ये आम्हाला खूप लेट झालं होतं. सो रूमवर येऊन फ्रेश होऊन लगेच आम्ही गंगा आरतीसाठी निघालो. 5:30 ते 6च्या दरम्यान गंगा आरती चालू होते आणि आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं. त्यामुळे आम्हाला पूर्ण गंगा आरती अटेंड करता नाही आली. जर तुम्ही ऋषिकेश प्लॅन करत असाल तर थोडंसं अरेंजमेंट ठेवा. सो आम्ही नंतर मग दिवा लावला, गंगेत सोडला, पूजा वगैरे केली. पण इथे एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्हिटी वाटत होती आणि आम्ही सगळे खूप जास्त खुश होतो कारण आम्ही पहिल्यांदा असं नवीन वर्षाची सुरुवात एकदम पीसफुल आणि छान केली आहे. सो आम्हाला हे सगळं पूर्ण वर्षभर असं छान जावो आणि असेच मस्त मस्त ट्रिप आणि ॲडव्हेंचर्स आम्ही वर्षभर करत राहू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर ऋषिकेशमधला हा आमच्यासाठी सर्वात सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा क्षण होता आणि आम्ही गंगा रिव्हरमध्ये दिवे आणि मनोभावे मनोकामना सोडल्या आणि त्या क्षणी सगळं जग थांबल्यासारखं वाटत होतं. गंगा मैयाची पूजा करताना एकदम शांत आणि प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं की जणू काही सगळी निगेटिव्ह एनर्जी वाहून गेली आहे या पाण्यासोबत आणि आता फक्त पॉझिटिव्ह आणि पीस उरला आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस अशा शांत आणि पवित्र वातावरणात माझ्या या मैत्रिणींसोबत घालवला आणि खरंच एक ब्लेसिंग वाटली. आणि लिटरली आमचा असा ऋषिकेशचा काही प्लॅन नव्हता. आम्ही फक्त केदारकंठ प्लॅन केला होता. पण म्हणताना त्याचा बुलावा येतो, मग काय आम्हाला पण बुलावा आला होता.
त्यानंतर गंगेमय्याची पूजा करून झाल्यावर आम्ही तिथले लोकल स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स करायचं ठरवलं. मग सगळ्यात आम्ही तर पाणीपुरी पण खाल्ली. त्यानंतर थोडं मार्केट एक्सप्लोर करूया म्हटलं. पण या पोरींना परत भूक लागली होती म्हणून आम्ही थोडेसे मोमोज पण खाल्ले. बाय द वे ऋषिकेशचं मार्केट खूप मोठं आहे. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथे एकदम कमी प्राईजमध्ये एकदम असे स्ट्रीट शॉपिंग तुम्ही करू शकता. तर आम्ही सगळ्यांनी पटपट आम्ही खूप खूप छान वस्तू होत्या. सो आम्हाला खूप जास्त आवडत होतं. पण या पोरींना परत स्वप्नाली बघा कशी खाती आणि सगळ्यांनी शॉपिंग वगैरे केली मस्त. 8:30 पण नाही वाजले आणि मार्केट पूर्ण बंद होऊन गेले बाई. म्हणजे अर्धी शॉपिंग बाकी आहे. बट काय करणार, आज आम्हाला थोडं यायला लेट झालं. जर तुम्ही ऋषिकेशसाठी प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा मार्केट इथं 8ला बंद होऊन जातं. सो तुम्ही तसं प्लॅन करा अकॉर्डिंग. इसको डाउट है कि इसको लग रहा है कि ये गांजा पी हुई लग रही है या नहीं. गाइस इसको यकीन दिला दो, ये लग रही है. शी इज नशेड़ी गंजेड़ी और मैं नहीं लग रही ना. तर मस्तपैकी स्वीट खाऊन दिवसाचा शेवट एकदम गोड केला. तर न्यू इयरचा पहिला दिवस एकदम मस्त छान गेला होता. तर हाच होता आमचा ऋषिकेशचा ब्लॉग.